दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. सुरुवातीला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे, त्याबद्दल आपण बोलतो आहोत. पंढरपूर मतदारसंघाचा विषय आज आपण घेतलेला आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या वतीने उमेदवार देण्यात आले. एव्ही फॉर्म देण्यात आले आणि आता उमेदवारी अर्ज मागण्याची मुदत ही 4 नोव्हेंबरला आहे. सोमवारपर्यंत ही मुदत आहे. तोपर्यंत ह्या दोघांपैकी कोण उमेदवारी अर्ज मागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. का इथली लढत मैत्रीपूर्ण होणार हेही एक औत्सुक्याचा विषय आहे. मुळात ही स्थिती का निर्माण झाली? पंढरपूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेस सुद्धा इथं ही प्रतिष्ठेची बनवत आहे. 2014ला सेपरेट निवडणुका लढवल्या सगळ्या पक्षांनी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप. तेव्हा सगळ्याच पक्षांचे उमेदवार या मतदारसंघामध्ये होते. त्यानंतर 2019ला सुद्धा काँग्रेसने स्वर्गीय भारतनाना भालके यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी घेतली तेव्हा काँग्रेस पक्षाने शिवाजीराव काळुंगे यांना एव्ही फॉर्म दिला होता आणि त्यांनी उमेदवारी काढून घेतली नव्हती. त्यांचा उमेदवारी अर्ज रिंगणात राहिला होता आणि ते निवडणूक रिंगणात राहिले होते. मात्र 2021च्या पोटनिवडणुकीमध्ये ही जागा स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली, आमदारकी जागा, आणि इथं निवडणूक झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं इथं उमेदवार दिला होता. काँग्रेसनी आघाडीचा धर्मपाल इथं प्रचार केला. मात्र आता 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सुद्धा या जागेकरता अग्रेसिव्ह झालेला आहे. खासदार प्रणिती शिंदे या सोलापूरच्या खासदार झाल्या आणि पंढरपूर मंगळवेढा हा भाग जो आहे तो त्यांच्या मतदारसंघामधला, आणि त्यांचं म्हणणं आहे की इथून मला 45,000 मतांचं लीड आहे, त्यामुळे हा काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ आहे. आणि त्यांनी भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. तत्पूर्वी त्यांना दिल्लीत नेलं. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घालून दिली आणि दिल्लीमधनच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. भगीरथ भालके यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र मुलाखत दिली होती, मात्र त्यांनी वाट पाहिली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः पंढरपूरला अनिल सावंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता आले होते. एव्ही फॉर्म त्यांनी घेऊन आले होते आणि अकलूजलाच पहिल्यांदा एव्ही फॉर्म देण्यात आला आणि नंतर पंढरपूरला येऊन इथं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज आणि एव्ही फॉर्म दाखल करण्यात आला. शरद पवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्याचे दिसत आहे. भगीरथ भालके त्यांना उमेदवारी देण्याबाबत थोडेफार शरद पवार साशंकित वाटत होते. म्हणूनच भगीरथ भालके यांनी कदाचित काँग्रेसकडे जाऊन ही उमेदवारी घेतली असावी अशी एक चर्चा आहे. आणि काँग्रेसला सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये जेव्हापासून प्रणिती शिंदे खासदार झाले तेव्हापासून काँग्रेस पक्ष थोडा आक्रमक झालेला आहे. एक तरुण नवा चेहरा संसदेमध्ये गेलेला आहे सोलापूर जिल्ह्यातून, आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या त्या कन्या आहेत. काँग्रेसमध्ये त्यांचं वजन आहे, त्यामुळे त्या काँग्रेस पक्षाच्या विस्ताराकरता म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रयत्न करतात. अनेक ठिकाणी अशी रस्सीखेच पाहायला मिळाली यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये. परंतु पंढरपूर मंगळवेढा हा प्रश्न जर पाहिला तर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे ते अनिल सावंत हे पहिल्यांदाच इथून उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे. खरं तर ते शिवसेनेचे नेते, कॅबिनेट मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे, ते शिवसेना शिंदे गटाचे नेते. मात्र त्यांनी गेल्या काही दिवसांपासून शरद पवार, जयंत पाटील यांच्या गाठीभेटी घेतल्या, रोहित पवारांना भेटले आणि पंढरपूरच्या जागेची त्यांनी मागणी केली होती. स्थानिक काही पदाधिकारी, नेते सुद्धा त्यांच्याबरोबर दिसत होते. आता जेव्हा उमेदवारी अर्ज त्यांचा भरला गेला तुतारी चिन्हाकडनं, तेव्हा पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातले सर्व राष्ट्रवादी पवार गटाचे जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते एकजुटीने उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जागा सोडायला तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंढरपूरला स्पष्ट सांगितलं की ही जागा राष्ट्रवादीची आहे, ही तुतारी चिन्हावरच आम्ही लढवणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये. म्हणजे आता याच्या पुढं भगीरथ भालके हे आपला अर्ज काढणार की सावंत अर्ज काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे जे निरीक्षक आहेत चेन्नीथला किंवा शरद पवार यांची जेव्हा मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलणी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की मैत्रीपूर्ण लढती आमच्या कुठेही होणार नाहीत, आम्ही बंडखोरांना उमेदवारी घ्यायला भाग पाडू. मग पंढरपूरचं काय होणार हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. पंढरपूरची जागा ही काँग्रेसला जाणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष ह्याच्यावरचा आपला हक्क सोडणार नाही. भगीरथ भालके यांनी सुरुवातीला सांगितलं, बीआरएस पक्षामध्ये होते ते, जेव्हा अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच होता आणि विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये तेव्हा त्यांनी जेव्हा पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर नाराज झालेल्या भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्ष, तेलंगणामधला बीआरएस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरच्या काळामध्ये अभिजित पाटील हे शरद पवार यांच्याबरोबर राहिले आणि भगीरथ भालके हे बीआरएस मध्ये राहिले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. त्याचबरोबर त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा मतदारसंघामध्ये
पाठिंबा दिला होता। त्याचवेळी अभिजित पाटील हे कारखान्यावर कारवाई झाली म्हणून भाजपच्या जवळ गेले होते। मात्र भगीरथ भालके हे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहिले, दोन्ही जागा निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ जातोय म्हटल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये निसर्ग मंगल कार्यालयात ज्या मुलाखती झाल्या शरद पवार यांच्या पक्षाची, तिथे जाऊन आपली मुलाखतही दिली। अनेक वेळा ते शरद पवारांना भेटले सुद्धा। मात्र तरी सुद्धा शरद पवारांच्या मनामध्ये भगीरथ भालकेंना उमेदवारी देण्याबाबतची साशंकता प्रत्येकालाच वाटत होती। त्यामुळेच कदाचित भगीरथ भालके यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला, काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिथनं उमेदवारी घेतली। आणि हे शरद पवारांना आवडलेलं दिसत नसावं कदाचित। त्याकरताच आता इतक्या मोठ्या प्रमाणात त्या पक्षाच्या वतीनं पंढरपूरची जागा प्रतिष्ठेची केली जाते। दस्तूरखुद्द खासदारांना पंढरपूरला पाठवून एबी फॉर्म दिला जातो आणि तो भरला जातो। उमेदवाराला सतत बारामती अकलूजला बोलत बैठका सुरू आहेत। म्हणजे अनिल सावंत यांना सतत अकलूज किंवा बारामतीमध्ये बोलून त्यांच्यावर बैठका सुद्धा सुरू आहेत। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पातळीचे नेते हे सगळे म्हणजे तिकडचे राहुल शाह असतील, चंद्रशेखर पांडुबेरी असतील, प्रथमेश पाटील असतील, पंढरपूर भागातून सुभाष भोसले असतील व अन्य सगळे नेते हे सतत अनिल सावंत यांच्या सोबत दिसत आहेत। आणि अनिल सावंत यांना सुद्धा कॉन्फिडन्स आहे की ही जागा तुतारीला सुटणार आहे। पंढरपूर मतदारसंघामध्ये खूप म्हणजे यंदा रस्सीखेच आहे। भाजपमध्ये परिचारक आणि अवताडे यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता, एकाच पक्षात असताना होता, तो मिटलेला आहे। त्यामुळे त्यांचं सगळं लक्ष महाविकास आघाडीकडे आहे। यांच्यात काय होत आहे, कारण भाजपची ही जागा आहे, भाजप होतं जिंकलेलं आहे, विनिंग सीट आहे पोटनिवडणुकीमधली। त्यामुळे त्यांना असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये जर दुही पडली, फूट पडली तर त्यांचा फायदा होणार आहे। जर समजा भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष सुद्धा लढू शकतात, कारण त्यांनी अपक्ष म्हणजे काँग्रेसचा त्यांच्याकडे एबी फॉर्म आहे। जरी काँग्रेसने पाठिंबा पुन्हा राष्ट्रवादी जरी दिला तरी भगीरथ भालके यांनी या मतदारसंघामध्ये आपली तयारी पूर्ण केलेली आहे। ते नेहमीच म्हणतात की मला जरी पक्षाने एखादी उमेदवारी नाकारली तरी नाना हेच आमचा पक्ष आहे, जनता हाच आमचा पक्ष आहे असं मानून आम्ही निवडणूक लढवू शकतो। मात्र काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये पडद्याआडून काहीतरी चर्चा सुरू असणार आहेत। काँग्रेसचे नेते कदाचित राष्ट्रवादीला समजावून सांगू शकतात, कारण भगीरथ भालके हे गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये तयारी करतात। अनिल सावंत हे अचानक आलेले उमेदवार आहेत। गेल्या काहीच महिन्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती आणि त्यांना ती आता उमेदवारीची जर लॉटरी लागलेली आहे, जर समजा त्यांची उमेदवारी कायम राहिली आणि सर्व मित्र पक्षांनी त्यांचा प्रचार केला तर ते अवताडे यांच्या समोर मोठं आव्हान उभं करू शकतात। त्यामुळे अनिल सावंत यांची तयारी सुरू आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आता मोहिते पाटील हा पॅटर्न पुढे आलेला आहे। लोकसभेपासून माढा लोकसभा जिंकल्यापासून आणि स्वतः विजयसिंह मोहिते पाटील हे सक्रिय आहेत। त्यामुळं त्यांचा जो निर्णय असेल कदाचित त्यांना भगीरथ भालके यांनी काँग्रेसकडनं घेतलेली उमेदवारी आवडली नसावी, कारण हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि असं कुठलाही पक्ष आपला मतदारसंघ सोडत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये मोहिते पाटील स्वतः पंढरपूरला येतात, धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारी अर्ज दाखल करताना थांबतात, एबी फॉर्म देतात। पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि भगीरथ भालके यांनी काँग्रेसमध्ये जाताना सांगायला हवं होतं, पक्ष म्हणजे त्यांनी आमच्याकडे मुलाखत दिली आणि काँग्रेसची त्यांनी एबी फॉर्म घेतला, उमेदवारी घेतली, तोही दिल्लीतनं। त्यामुळे हे आव्हान शरद पवार यांना दिल्यासारखं झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आता ही जागा काय होणार आहे जागेचं पंढरपूरच्या हे त्या 2 दिवसामध्ये दिसून इथं मैत्रीपूर्ण लढत राहते की काँग्रेस आपला पाठिंबा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनिल सावंत यांना उमेदवारी मागे घ्यायला होतो। आपल्याला काय वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा। नमस्कार।